आज करून बघते आणि फोनच लावते. हॅलो हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतंय? हां, मी तुमची बायको बोलते. हा, का चेष्टा करताय? मला बायकोच नाही तर कुठनं बोलून? अहो तसं कशाला बोलताय? तसं परक्यासारखं नका करू की. अहो खरं तीच बोलतोय तुम्हाला, नका चेष्टा करू. कोण बोलतंय ते सांगा. अहो मी तुमची बायको पूनम बोलते. माझी बायको पूनम? हां. अहो बायको होती म्हणा की, आता नाही ना. सरळ सांगा की पूनम बोलते म्हणून. बोला, कशासाठी फोन केलाय? अहो मला ना तुमच्यासोबत एकदा भेटायचं आहे आणि तुमच्यासोबत बोलायचं आहे एकदा. का हो? माझ्या आयुष्याचं एवढं वाटोळं करून अजून मन भरलं नाही वाटतं तुमचं? ते अजून तुम्हाला माझं वाटोळं करायचं आहे? अहो झाली माझ्यापासून चुकी, मला एकदा तरी समजून घ्या. आता काय समजून घेण्यासारखं राहिले? तुम्ही ज्या वेळेस माझ्या दाराचा उंबरा ओलांडला ना, तेव्हाच तुमचा आणि माझा संबंध संपला आहे. आणि राहिली गोष्ट कशाची? समजून घेण्याची. ज्या वेळेस इथनं जात होता तेव्हा आरडून वरडून सांगितलं नका जाऊ नका जाऊ, तेव्हा नाकाच्या शेंड्यानं म्हणला की माझा बाप मला सांभाळन, भाऊ मला सांभाळन, आई सांभाळन, माझी भाऊजय मला सांभाळन, तुम्ही नाही सांभाळलं तर जाते माझी मी. आता कशाला तुम्हाला माझी गरज लागते? आपण एकदा बोलायचं आहे मला, एकदा फक्त. काय बोलायचं आहे काय तुम्हाला? अहो माझ्यापासून चुकी झाली, मी असं परत कधीच करणार नाही. अजून वेळ गेलेला नाही, तुम्ही विचार करा. अहो गेली वेळ, काय राहिला आता? बायने एकदा उंबरा ओलांडला की ना तिला घरी इज्जत असते, ना माहेरात ना सासरत. अनुभव आलाच असेल. बरं बोला, काय काम आहे? फाटकीनं बोला, मला वेळ नाही एवढा. काय करायचंय? आपण पहिल्यासारखं एकत्र येऊ, माझी एवढीच इच्छा आहे. ते नाही होऊ शकत. तुम्हाला जर एखादं मला भेटायचं असेल ना, तर एक काम करा, उद्या 11 वाजता या. भेटा, काय बोलायचं ते बोला. ठेवू का? मला आता काम आहे. बरं बरं.